Good morning, friends. Today we discuss on new topic molar conductivity and electrolyte. This topic also belongs to chapter electrochemistry. Now we already discussed some little bit topics in this chapter. What is meant by conductivity, what is meant by resistivity, Ohm's law, etc. आज आपण डिस्कस करणार आहोत मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ अन इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइटची प्रॉपर्टी असते डिझॉल्व इनसाइड द ॲक्वेस सोल्युशन्स. दोन टाईपचे इलेक्ट्रोलाइट असतात. एक असतो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, एक असतो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. आणि एक असतो वीक इलेक्ट्रोलाइट. आता स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट हा पूर्णपणे काय असतो, डिझॉल्व असतो. म्हणजे म्हणजे इट्स कम्प्लिटली डिसोसिएट. हा काय असतो, पूर्ण काय असतो, डिसोसिएट इनसाइड ॲक्वेस सोल्युशन्स. हा काय असतो, पार्शियल डिसोसिएट इनसाइड द ॲक्वेस सोल्युशन्स. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट पूर्ण डिसोसिएट असल्यामुळे त्याचे 100% काय असतात, आयन्स असतात. हा पार्शियली डिसोसिएट असतो म्हणून याचे 50% काय असतात, आयन्स काय असतात, डिसोसिएट असतात इनसाइड द ॲक्वेस सोल्युशन्स. जो ऑल आयन्स आर डिसोसिएट इन, म्हणजे जास्तीत जास्त आयन्स असतील सोल्युशनमध्ये, तो असतो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. हा त्याचे आयन्स कमी डिसोसिएट असतील तो काय असेल, वीक इलेक्ट्रोलाइट्स. एक्झाम्पल आपण जर घेतलं NaCl, बरोबर आहे. NaCl हे काय, कम्प्लिटली डिसोसिएट इनसाइड द वॉटर, दॅट इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. त्याचे आयन्स कसे बनतील मग, Na++ Cl-, हे दोन आयन्स बसेल. म्हणजे काय असेल, हा म्हणजे NaCl हा 100% घेतला तर हे आयन्स बी किती असतील मग, 100% असेल. दॅट इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. जर मी सपोज दॅट एक्झाम्पल घेतलं CH3COOH, हा असेल ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडचं डिसोसिएशनचं केलं CH3C डबल बॉन्ड O+H+, म्हणजे मी हा जर 100% घेत असेल तर फक्त 50% काय होतं, डिसोसिएट होते. अनडिसोसिएट किती असेल, पण 50% अनडिसोसिएट असेल. म्हणजे काय असेल, हा वीक इलेक्ट्रोलाइट असेल. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा आणि वीक इलेक्ट्रोलाइटचा मोलार कंडक्टिव्हिटी काय फरक पडतो आपल्याला हे बघायचं आहे. म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट हा कम्प्लिटली डिसोसिएट इनसाइड वॉटर, दे प्रोड्यूस 100% ऑफ आयन्स, दॅट इज द इट्स मोलार कंडक्टिव्हिटी काय असेल, जास्त असेल. वीक इलेक्ट्रोलाइट हा पार्शियली डिसोसिएट इनसाइड वॉटर, देअरफॉर इज द वीक मोलार कंडक्टिव्हिटी असेल. म्हणजे त्याची मोलार कंडक्टिव्हिटी असेल वेगळी असेल. आता पाहून घेऊ, बघायचं आहे. इट इज द कंडक्टिव्हिटी पॉवर ऑफ all the ions produced by the dissolving of 1 mole of electrolyte in the solution. म्हणजे 1 मोल ऑफ द इलेक्ट्रोलाइट जर पाण्यामध्ये ॲक्वेस सोल्युशनमध्ये डिझॉल्व केला, त्याचा मोलार कंडक्टिव्हिटी किती असेल, आणि त्याची मोलार कंडक्टिव्हिटी ही डिपेंड असेल त्या आयन्सवरती. जेवढे जास्त आयन्स प्रोड्यूस होतील तेवढं काय असेल, त्याचे मोलार कंडक्टिव्हिटी काय असेल, जास्त असेल. म्हणजे जो 1 मोल तुम्ही जर प्रोड्यूस केला, त्याचे जर एका मोलचे 100% आयन्स तयार होत असतील, मग त्याचा मोलार कंडक्टिव्हिटी काय असेल, जास्त असेल. म्हणजे NaClचं मोलार कंडक्टिव्हिटी कसं नेमकं असेल, जास्त असेल. जर मी 1 मोल घेतला, हा 1 मोल घेतला, तर याचं मोलार कंडक्टिव्हिटी नेमकं काय असेल, जास्त असेल, कारण की त्याचे आयन्स काय आहेत, नेहमी जास्त असतील. नंतरचा पॉईंट होतो, मोलार कंडक्टिव्हिटी इज डिनोटेड बाय द λN. हा कॅपिटल M आहे. स्मॉल लॅम्बडा पण असतो आणि कॅपिटल, पण आपण कसं डिनोट करतो, कॅपिटल लॅम्बडा, आणि M का असेल, मोलार असेल. नंतरचा पॉईंट होतो, रिलेशन बिटवीन मोलार कंडक्टिव्हिटी स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी बाय द कंडक्टिव्हिटी K, स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी K करून. मग एक रिलेशन देतं, लॅम्बडा म्हणा, लॅम्बडा M = K × V. ह्याच्यात K काय असेल, कंडक्टिव्हिटी असेल, आणि V काय असेल, व्हॉल्यूम असेल. काय असेल, V काय असेल, व्हॉल्यूम असेल. जर आपण मोलॅरिटी जर पाहिली, मोलॅरिटी काय असते, मोलॅरिटी = M सोल्यूट डिवायडेड बाय VL, म्हणजे व्हॉल्यूम असेल. कसं असेल, व्हॉल्यूम असेल. जर व्हॉल्यूमला मी इकडे घेतला, काय मग 1 डिवाइड बाय M, आणि कसं 1 लिटर डिवाइड बाय मोलने काय ते कन्सिडर होईल. आता 1 लिटर = काय असेल, 1000 ml डिवाइड बाय
एम, म्हणजे तुम्ही व्ही एम एल, कसं इथे व्ही लिटर आहे, इथे व्ही कसं एम एल असेल, म्हणजे व्हीची व्हॅल्यू काय येईल तुमच्याकडे 1000 cm³ पर लिटर, आणि सी काय असेल त्याचं कॉन्सन्ट्रेशन, कारण की कॉन्सन्ट्रेशन इन टर्म ऑफ मोलॅरिटी. बट बघा इथं म्हटलंय बघा सी काय असेल मोलॅरिटी असेल, आणि युनिट ऑफ मोलॅरिटी काय असेल मोल्स पर लिटर असेल. मग इथेच रिलेशन लिहिलं आहे के म्हणजे लॅम्बडा के इंटू 1000 cm³ पर लिटर, एम का असेल ही मोलॅरिटी असेल, एम का असेल त्याची मोलॅरिटी असेल. आता आपण याचं युनिट्स बघून घेऊ. युनिट्स काय येईल की ओहम पर सेंटीमीटर पर काय असेल मल्टिप्लाय बाय cm³ पर लिटर. लिटर काय कॅन्सल होऊन जाईल, उरक सेंटीमीटर पर आणि cm³ पर कॅन्सल होऊन जाईल, काय तुम्हाला ओहम पर cm³ पर मोल, हा वरचा काय मोल पर होऊन जाईल, मोल पर, म्हणजे हे काय असेल युनिट असेल मोलार कंडक्टिव्हिटीचं. सिमिलरली पेसिफिक कंडक्टिव्हिटी ही सेमच असते, पण पेसिफिक कंडक्टिव्हिटीमध्ये फक्त आपण बघतो नॉर्मॅलिटी बघतो, आणि आपण मोलार कंडक्टिव्हिटी काय होतो मोलॅरिटी बघतो. म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी बघत असताना मोलॅरिटीचा विचार करतो, आणि इक्विव्हॅलेंट कंडक्टिव्हिटी आपण विचार करून आता करतो फक्त नॉर्मॅलिटीचा विचार करतो. मग रिलेशन्स काय राहील फक्त के इंटू 1000 cm³ पर लिटर डिवाइड बाय सी असेल सी. इथं काय येईल फक्त नॉर्मल, इथं काय येईल नॉर्मल, म्हणजे इथं कोणाचा विचार करणार आपण व्हॉल्यूम इज इक्वल टू 1000 डिवाइड बाय एन काय असेल नॉर्मॅलिटीचा विचार करणार आपण. परत आपण युनिटचा विचार करून घेऊ. युनिट काय येईल त्याचं नंतर युनिट सिमिलरली बघा ओहम पर सेंटीमीटर मल्टिप्लाय सेंटीमीटर पर क्यूब नॉर्मॅलिटी कॅन्सल काय काय होऊन जाईल इथं बघा ओहम पर सेंटीमीटर मल्टिप्लाय सेंटीमीटर क्यूब लिटर्स, लिटर गेट कॅन्सल होऊन जाईल, राहील काय तुमच्याकडे फक्त ओहम पर cm³ पर ग्रॅम पर इक्विव्हॅलेंट. इथं काय इक्विव्हॅलेंट शब्द, इथं काय इक्विव्हॅलेंट, आणि इथं काय येतं तुमचा मोल पर येतोय, इथं काय येतं तुमचा मोल, इथं काय मोलॅरिटीचा इथं काय इक्विव्हॅलेंटचा विचार करू, म्हणजे मोलॅरिटी इन नॉर्मॅलिटीमध्ये सॉरी इक्विव्हॅलेंट नॉर्मॅलिटीमध्ये याचा हा विचार होत जाईल. नंतरचा टॉपिक आहे व्हेरिएशन इन कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशनचं आणि कंडक्टिव्हिटीचं काय फरक पडणार आहे आता आपण पाहून घेऊ. बघा कंडक्टिव्हिटी, आता कंडक्टिव्हिटीमध्ये आधीच बोललो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट. इट इज अन कंडक्टन्स ऑफ ऑल द आयन्स प्रेझेंट इन 1 cm³ ऑफ सोल्युशन ऑफ अन इलेक्ट्रोलाइट. जर मी एक बिकर घेतला, बिकरमध्ये 1000 ml सोल्युशन असेल आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट टाकला असेल, त्याचे आयन्स किती तयार होतील 500 आयन्स तयार होतील, म्हणजे 1 cm³ पण 5 आयन्स. 200 ml नो आयन्स रिमेन इन द सोल्युशन, म्हणजे जर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व करत असेल तर पूर्णपणे काय असेल त्याचे आयन्स काय होतं त्याचे डिझॉल्व होत जाईल. मग इंडिकेशन काय नंतर इन्क्रीज द डायल्युशन्स डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन. जसं जसं तुम्ही डायल्युशन वाढवत जाणार आहे तसं आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन काय होत जाईल, कमी होईल. दॅट इज नंबर ऑफ आयन्स पर युनिट व्हॉल्यूम ऑल्सो डिक्रीजेस, द कंडक्टिव्हिटी डिक्रीजेस. म्हणजे जसं जर तुम्ही सोल्युशनमध्ये पाणी टाकत जाणार आहेत तेवढे आयन्स काय होत जातील, ते कॉन्सन्ट्रेशन काय होत जाईल कमी होत जाईल, आणि व्हॉल्यूम वाढत जर गेला तर पर युनिट त्याचं कंडक्टिव्हिटी काय होईल कमी होत जाईल. हे कोणाच्या बाबतीत ते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या होईल. म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या मध्ये तुम्ही जर डायल्युशन करत घेणार तर त्याचा कंडक्टिव्हिटी काय होईल तुम्ही कमी होत जाणार आहे. त्याचं एक्झाम्पल साधं एक्झाम्पल तुम्ही NaClचं घेऊ शकतात किंवा HClचं घेऊ शकतात. जर प्रत्येकाची कंडक्टिव्हिटी ही डिफरन्स असते, काय असते जर याची कंडक्टिव्हिटी वेगळी, दोन्ही स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहेत पण दोघांची कंडक्टिव्हिटी काय येईल डिफरन्स येईल, कारण की NaClची साईज आणि HClची साईज काय असेल कमी किंवा जास्त राहू शकते. जर आयनची साईज जर लहान मोठी असेल तर कंडक्टिव्हिटी याचा फरक पडू शकतो. म्हणून NaClची कंडक्टिव्हिटी डिफरंट राहू शकते आणि HClची कंडक्टिव्हिटी पण काय राहू शकते डिफरंट राहू शकते. नंतरचा फरक पडतो वीक इलेक्ट्रोलाइट. आता वीक इलेक्ट्रोलाइटचं एक्झाम्पल घेतलं ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडचं डिसोसिएशन काय होणार आहे पार्शली, म्हणून हा काय डबल हेडेड, म्हणजे हा आरो आहे तो इक्विलिब्रियमचा आरो आहे. म्हणजे CH3C डबल बॉन्ड OH इट गिव्स CH3CO निगेटिव्ह प्लस H+. याचे काय होतील आयन्स काय होतील कमी डिसोसिएट. म्हणजे आता इथे काय होत जाईल
बघा, कंडक्टिव्हिटी हॅज इन्क्रीज विथ डायल्युशन्स. जेवढे तुम्ही आयन्स म्हणजे जेवढं तुम्ही डायल्युशन करत जाणार आहेत तेवढं कंडक्टिव्हिटी काय जाईल, वाढत जाईल. कारण की डायल्युशनने वीक इलेक्ट्रोलाइट हे आधी कमी डिसोसिएट होतात, नंतर तुम्ही जेव्हा व्हॉल्यूम वाढवत जातात तेव्हा ते काय होतात, डिसोसिएट होत जातात. म्हणजे फर्स्ट टाइम ते 50% डिसोसिएट झालेलं असतील, नंतर जेव्हा तुम्ही त्याच्यात ॲडिशन ऑफ वॉटर टाकणार तेव्हा ते काय होतील, 60% डिसोसिएट होतील. म्हणजेच त्यांचे आयन्सचं प्रमाण काय होतं, वाढत जात असतं. म्हणून स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटला वीक इलेक्ट्रोलाइटला जसं डिसोसिएशन डायल्युशन वाढवत जाणार त्यांचं डिसोसिएशन वाढत जाईल. तर डिसोसिएशन वाढत गेलं त्यांचं कंडक्टिव्हिटी काय जाईल, वाढत जात राहते. म्हणजे हा फरक आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा आणि वीक इलेक्ट्रोलाइटचा. परत सांगतो, जर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा घेतला आणि डायल्युशन जर वाढवत केलं तर कंडक्टिव्हिटी ही कमी कमी होत जाते. वीक इलेक्ट्रोलाइटचा घेतला, जसं तुम्ही डायल्युशन वाढवत जात असाल तसंच आयनचं डिसोसिएशन बी वाढत जातं. आयनचं डिसोसिएशन जर वाढत जात असेल तर कंडक्टिव्हिटी काय ते वाढत जात असते.